नमस्कार सर्व विद्यार्थी व पालक मित्रांसाठी मी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। सध्याला तुम्हाला आवाज क्लिअर येणार नाही, परंतु हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, जेणेकरून पूर्ण बघा हीच तुम्हाला एक अपेक्षा करतो। विद्यार्थी व पालक मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 2024-25 मध्ये बी फार्मसी करायचं आहे अशा विद्यार्थ्यांची प्रोविजनल मेरिट लिस्ट, अर्थात त्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी असं त्याला समूत करतो मराठीमध्ये। तर अशी जी यादी आहे ती 18 सप्टेंबर 2024ला जाहीर होणार आहे। तर ही यादी कशासाठी जाहीर केली जाते? प्रोविजनल मेरिट लिस्ट याद्वारे मिळणारा मेरिट रँक नंबर हा कशासाठी महत्त्वाचा आहे आणि नेमकी ही यादी काय कारणं आहेत जी की महाराष्ट्र गव्हर्नमेंटद्वारे जाहीर केली जाते, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्हाला ही यादी पाहिजे असेल तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला डायरेक्टली PDF फाईल मिळेल आणि ही यादीची डायरेक्ट लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती सुद्धा आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला देऊ। त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे, हवं ते अपेक्षित कॉलेज त्यांना त्यांच्या मार्क्सवर पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा दिलेल्या नंबरवरती त्वरित संपर्क साधायचा आहे। अत्यंत कमी फीसमध्ये तुम्हाला काउन्सिलिंग एनरोल करून घेऊ आणि जे कॉलेज पाहिजे ते मिळवून देऊ। आता दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे ज्यावेळेस तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करसाल तर 18 तारीख उद्या आहे, म्हणजे प्रोविजनल मेरिट लिस्ट ही उद्या किती वाजता लागणार? एक सायंकाळी 6 ते 7च्या दरम्यान ही प्रोविजनल मेरिट लिस्ट दरवर्षीप्रमाणे जाहीर होईल। यामध्ये आपल्याला काय प्रामुख्याने अडचणी येतात डाउनलोड करण्यामध्ये, त्याचबरोबर प्रोविजनल मेरिट लिस्ट बघण्यामध्ये काय अडचणी येतात याची सुद्धा आपण होल अँड सोल या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी माहिती देणार आहोत। आणि तुम्हाला जर एक साधारणतः 30%, 40-45, 60%, 80%, 70% आहेत आणि तुम्हाला गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट तुमच्या जिल्ह्यामध्ये ॲडमिशन पाहिजे आहे आणि ते सुद्धा टॉप कॉलेजला, ते सुद्धा प्लेसमेंट असणाऱ्या कॉलेजला, तर त्वरित संपर्क साधायचा आहे। व्हॉट्सअप ग्रुप तरी जॉईन करून घ्या, त्यामध्ये आम्ही फ्री ऑफ कॉस्ट माहिती देतोच। आणि ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे त्यांनी तर नक्कीच पेड काउन्सिलिंग लवकरात लवकर जॉईन करून घेणे, जेणेकरून तुमच्या फायदेशीर राहील हेच सांगणं आहे। 18/9/2024ला तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना नेम करेक्शन, जेंडर करेक्शन, त्यानंतर त्यांचं एज, नॅशनॅलिटी, डोमासाईल सर्टिफिकेट जर आलेलं नसेल, तत्पूर्वी ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्यावेळेस तुमच्याकडे एज, नॅशनॅलिटी, डोमासाईल सर्टिफिकेट नसेल, त्यावेळेस तुमच्याकडे जर तुम्ही TC अपलोड केलेला असेल तो आता तुम्हाला TC जो आहे तो काढून टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला एज, नॅशनॅलिटी, डोमासाईल अपलोड करायचा आहे। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी त्या ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं त्यावेळेस नसेल, परंतु आता तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आलेली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आता तुमच्या लॉगिनमध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। ते कसं करायचं याची सर्व माहिती देणारच आहोत। जर तुमच्या नावामध्ये काही करेक्शन असेल, जर तुमच्या जे विद्यार्थी आता ओपनमध्ये होते ACBCमध्ये गेले परंतु नॉन क्रिमिनल नसेल, कास्ट व्हॅलिडिटी नसेल, कास्ट सर्टिफिकेट नसेल, अशा विद्यार्थ्यांना आता ते ओपन कन्सिडर केलं होतं, परंतु आता परत तुम्हाला ACBCमध्ये जायचं आहे, तर नक्की तुम्ही काय करायचं आहे याची सुद्धा आपण माहिती देणारच आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला ही प्रोसेस कशी पार पाडायची याची संपूर्ण माहिती सांगतो। सर्वात अगोदर विद्यार्थी व पालक मित्रांनो, तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये यायचं, त्यानंतर ग्रीव्हियन्स राईज म्हणून एक ऑप्शन आहे। ग्रीव्हियन्स राईजवर तुम्हाला जो काही तुमचा ग्रीव्हियन्स आहे तो टाकायचा। आय वॉन्ट टू अपलोड द कास्ट व्हॅलिडिटी, आय वॉन्ट टू चेंज द माय डेट ऑफ बर्थ, आय वॉन्ट टू चेंज द माय जेंडर, आय वॉन्ट टू चेंज द माय नेम करेक्शन, आय वॉन्ट टू डू द समथिंग, आय वॉन्ट टू डू दिस असं तुम्हाला मेल करायचं आहे तुमच्या लॉगिनमधनं, जीमेलमधून जाऊन मेल करायचा नाही। हे सर्व विद्यार्थी व पालक मित्रांनी नमूद करून घ्या। तुमच्या लॉगिनमध्ये जाऊन तुम्हाला मेल करायचा आहे। त्याच्यानंतर ग्रीव्हियन्स राईज केल्याच्या नंतर तुम्हाला एक तुमच्या लॉगिनमध्येच एडिट या बटनवरती ऑप्शन येईल। साधारणतः एका तासामध्ये किंवा एका दिवसामध्ये हे ऑप्शन जनरेट होईल। त्या जनरेट ऑप्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये जाऊन जे काही तुम्हाला एडिटिंग करायची आहे ती करून घ्यायची आणि परत तुम्हाला तुमचा जे काही फॉर्म आहे तो सबमिट करून घ्यायचा। तर हीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे। तुम्हाला काही जरी चेंजेस करायचे असतील तर ग्रीव्हियन्सचा ऑप्शन जे आहे ते सर्व विद्यार्थ्यांसाठी आता देण्यात येणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थी व पालक मित्रांना प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजेच रँक चांगले मार्क्स आहेत आणि जर त्यांचा कॅटेगरी रँक हा 100च्या आत असेल आणि ओपन रँकसुद्धा हा
म्हणजे जनरल मेरिट रँक हा 100च्या आत असेल तर यांना टॉप जे 5 कॉलेजेस आहेत, ICT मुंबई असेल, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी असेल, जे काही आपल्या महाराष्ट्रामधील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी आहेत आणि त्याचबरोबर जे काही एडेड कॉलेज आहे म्हणजे शासन मान्य नियमित कॉलेज आहे ज्या ठिकाणी काहीच फीस नसते, साधारणतः बोटावर मोजण्या इतकी फीस असते 7 ते 8 हजार रुपये, तर अशा कॉलेजेसची सुद्धा तुम्हाला मदत मिळू शकते आणि इथं शिकण्यासाठी तुम्हाला सुवर्ण संधी मिळू शकते। तर यासाठी तुमचा जनरल मेरिट लिस्ट रँक जो आहे तो 100च्या आत असणं अत्यंत गरजेचं आहे, हे सर्व विद्यार्थी व पालकांनी नमूद केलं पाहिजे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज आहे पण स्कॉलरशिप बेनिफिट पाहिजे, म्हणजे SC STचा विद्यार्थी असला तर त्याला काहीच फीस नसते प्रायव्हेट कॉलेजला सुद्धा, ठीक आहे। त्यानंतर VJNT, NT1, NT2, NTC, NTD या 4ही कॅटेगरीचा विद्यार्थी असला त्याला फक्त 10% फीस असते प्रायव्हेट कॉलेजला सुद्धा। 10% म्हणजे जर कॉलेजची फीस 80,000 असली तर तुम्हाला फक्त 7 ते 8 हजार रुपये भरावे लागतात। त्यानंतर SC BCचा विद्यार्थी असला त्याला सुद्धा 10% फीस असते, OBCचा विद्यार्थी असला तर त्याला 50% फीस असते। तर ह्या फीसचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय आहे तर तुमचा नंबर जो आहे तो कॅप राऊंडमधनं लागणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला साधारणतः 10-20 जरी पर्सेंटेज असतील तर त्वरित आमच्यासोबत संपर्क साधा, आम्ही तुमचा नंबर 100% अलॉटमेंट जे आहे ते कॅपराऊंडद्वारेच देऊ, त्यामुळे काहीच काळजी करू नका हेच सांगेल। आणि ज्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर अलॉटमेंट पाहिजे असेल तर त्यांनी त्वरित आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन घ्या आणि तुमचं जे काही रँक आहे, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते अलॉटमेंट देण्यात आम्ही 100% मदत करू। या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच, येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुनश्च भेटूया, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। तुमच्यासाठी मी अत्यंत मेहनत घेत आहोत फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी, कारण फार्मसीचा दर्जा हा उंचावला पाहिजे हीच प्रामाणिक इच्छा आहे। चला तर धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।